आणि जे बाबासाहेबांविषयी चुकीचं बोलतात त्या सर्व हरामखोरांना एकच सांगेल, तुम्ही या देशामध्ये लोकशाहीमध्ये जगताय तर त्याचं एकमेव कारण आहे स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला म्हणजे सगळं झालं असं नाही. बऱ्याच लोकांना हाच गैरसमज आहे की भारत स्वतंत्र झालं म्हणजे तिथंच काम संपलं असेल, पण नाही. स्वातंत्र्य मिळालं पण राष्ट्र घडवायचं बाकी होतं. भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, पण हा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास रक्ताने, त्यागाने आणि संघर्षाने लिहिलेला आहे. आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतो, पण प्रश्न असा आहे की हा दिवस आला तरी कसा आणि तो मिळवण्यासाठी भारताने काय काय भोगलं. चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया भारताचा प्रजासत्ताक बनण्याचा संपूर्ण संघर्षमय इतिहास. (1857) पहिला स्वातंत्र्य लढा. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या सगळ्यांनी इंग्रजाविरोधात मोठे उठाव केले, पण इंग्रजांकडे सत्ता होती, हत्यारं होती आणि धोरणही होती. त्यांचं सर्वात महत्त्वाचं धोरण फूट पाडा आणि राज्य करा. भारतामध्ये धर्म, जात, भाषा, प्रांत यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली गेली, जे अजूनही या भारतामध्ये दिसून येते. भारतीयांना स्वतःच्या देशात दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्यात आलं. स्वातंत्र्य तर मिळालं, पण प्रश्न संपले नव्हते. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. तिरंगा फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, पण त्याच वेळी देशासमोर भयानक संकटही उभं होतं. ते संकट होतं फाळणीचं. भारत आणि पाकिस्तानची फाळणी. लाखो लोक मारले गेले, कोट्यावधी लोक बेघर झाले. देशात स्वतःचा कुठलाही कायदा नव्हता, स्वतःचं संविधान नव्हतं. वेगवेगळ्या संस्थानाचे राजे, धार्मिक तणाव, आर्थिक दारिद्र्य. भारत स्वतंत्र होता पण स्थिर नव्हता, कारण त्या भारताला गरज होती ती संविधानाची. स्वातंत्र्यानंतर भारताकडे एक मोठा प्रश्न उभा होता, या देशाला चालवायचं कसं. ब्रिटिश कायदे भारतीय जनतेसाठी बनलेले नव्हते. भारताला हवा होता असा कायदा जो सर्वांना समान अधिकार देईल, जो धर्म, जात, लिंग यावर भेदभाव करणार नाही, जो जनतेला सत्ता देईल. म्हणूनच गरज होती भारतीय संविधानाची. त्यामुळे भारतामध्ये संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली. सभेमध्ये होते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद आणि सर्वात महत्त्वाचे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना बनवण्यात आलं या संविधान मसुदा समितीचा अध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा खूप हालाकीचा होता. बाबासाहेबांसमोर सोपी जबाबदारी नव्हती. भारतामध्ये जातीय भेदभाव, अस्पृश्यता, स्त्रियांचे कमी अधिकार, सामाजिक अन्याय असे वेगवेगळे असंख्य प्रश्न उभा होते. हे सगळं बदलायचं होतं फक्त कायद्याच्या जोरावर. बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते, संविधान हे फक्त कागदावर नसून ते समाज परिवर्तनाचं शस्त्र असलं पाहिजे. तर हे संविधान तयार करत असताना खूप साऱ्या असंख्य अडचणी आल्या. संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. अडचणी कोणत्या होत्या त्या आपण पुढे बघूयात. धर्मनिरपेक्षता मान्य करावी का? केंद्र मजबूत असावे की राज्य? अल्पसंख्याकांना विशेष अधिकार द्यायला हवे का? स्त्रियांना समान हक्क द्यायला हवे का? सभेमध्ये अनेक वेळा वाद झाले, कडवट चर्चा झाल्या, पण शेवटी राष्ट्रहित जिंकलं. 26 जानेवारीचाच दिवस यासाठी का निवडला हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडतो. तर 26 जानेवारीच का? कारण 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता. तो दिवस स्वातंत्र्याच्या संकल्पाचा प्रतीक होता. म्हणूनच 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि देश झाला प्रजासत्ताक भारत. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे, प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे देशाचा प्रमुख कोणत्याही राज्य घराण्यातला नसावा. तो निवडला जातो जनतेद्वारे, म्हणजे हुकुमशाही नाही, लोकशाही. भारतामध्ये राष्ट्रपती हा सर्वोच्च पदावर असतो, पण खरी सत्ता जनतेकडे असते, कारण तो राष्ट्रपती तिथं बसवण्यासाठी जनता मतदान करते. प्रजासत्ताक दिनाचं हे महत्त्व खूप गरजेचं आहे लोकांपर्यंत पोहोचणं.
दरवर्षी 26 जानेवारीला कर्तव्य पथावर भव्य परेड होते. ती दाखवते सैन्याची ताकद, भारताची संस्कृती, राज्याची विविधता आणि या देशाची एकता. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो, स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही आणि ते टिकवणं आपली जबाबदारी आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करतोय? आज भारत स्वतंत्र आहे, लोकशाही आहे, संविधान आहे. पण प्रश्न काय? आपण संविधान कधी पाळतो का? आपण मत देतोय का? आपण इतरांच्या हक्कांचा आदर करतोय का? कारण संविधान जिवंत राहते आपल्या आचरणामुळे. 26 जानेवारी फक्त झेंडे फडकवण्याचा दिवस नाही, तो दिवस आहे कर्तव्याची आठवण, हक्कांची जाणीव आणि लोकशाहीचा सन्मान. जर आपण जबाबदार नागरिक बनलो तरच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि जे बाबासाहेबांविषयी चुकीचं बोलतात त्या सर्व हरामखोरांना एकच सांगेल, तुम्ही या देशामध्ये लोकशाहीमध्ये जगताय तर त्याचं एकमेव कारण आहे स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.